आज सकाळी उठल्या-उठल्या एक प्रॉब्लेम झाला. सांगते पुढे काय झालं. काल खूप उत्साहात डे 1 केला, पण आज हॉनेस्टली सांगायचं तर मोटिव्हेशन थोडं कमी आहे. पण चॅलेंज आहे ना, म्हणून आली आहे तुमच्यासमोर. सगळ्यांना वाटतं रोज सेम एनर्जी असते, पण खरं आयुष्य असं नसतं. कधी मूड असतो, कधी नसतो, कधी काम जास्त, कधी थकवा जास्त. आज सकाळपासून थोडी धावपळ झाली, पण एक गोष्ट ठरवली, हे चॅलेंज आहे, कोणत्याही मूडवर डिपेंड नाही. सकाळी डोळे उघडले आणि माझ्या आयुष्यात लिटरली पूर आला होता. फ्रीजमधलं सगळं पाणी बाहेर आणि अंथरूण थेट भिजलं होतं. आईस मेल्ट झाला, पण माझे पेशंट्स मेल्ट होऊ दिले नाहीत. पहिल्यांदा वाटलं कोणीतरी पाणी सांडले, पण नाही, फ्रीजचं पाणी बाहेर आलं होतं. अंथरूण पूर्ण ओलं आणि दिवसाची सुरुवात क्लिनिंगने. असं कोणासोबत झालंय का? नक्की कमेंट करून सांगा. नेहमीप्रमाणे प्राणायामला बसले. इथे माझं बाळ मला कॉपी करते. पण खरं सांगू का, तो माझी कॉपी करतो ना, ते पाहूनच मन भरून येतं. कारण त्याच्यासाठी मीच सगळं आहे. मी जे करते तेच त्याला करायचं असतं. प्राणायाम परफेक्ट झाला की नाही माहीत नाही, पण आई मुलाचं बॉन्डिंग मात्र परफेक्ट झालं. चला, संध्याकाळी अहो जरा लवकर आले होते. मग म्हटलं बाहेर जरा फेरफटका मारून येऊ आणि थोडा भाजीपाला घ्यायचा आहे, तो पण घेऊ. आणि यांची रिॲक्शन बघा. खरं सांगायचं तर मार्केटमध्ये फिरणं म्हणजे फक्त खरेदी नाही. थोडं स्वतःसाठी वेळ काढणं असतं. ताजी हवा, लोकांची गर्दी, लाईट्स, मन खूप फ्रेश होतं. सध्या मुंबईत सगळीकडे चाळीतील सत्यनारायण पूजा चालू आहे. ज्या ज्या चाळीच्या पूजा आहे तिथे लाइटिंग, पताके वगैरे लावतात. जसं की आपल्या घरचा कार्यक्रम आहे. चला भेटू उद्या डे 3 मध्ये. तोपर्यंत बाय बाय.